पुढील मॅचला सुरुवात होते. एका बाजूला जर आपण पाहिलं तर सारा 11 हा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय लालबाग लेजेंड. गोलंदाजीसाठी प्रणित माधव, फलंदाजीसाठी हर्षद गाडीगावकर आणि त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला सतीश बैरे ही जोडी आपण पाहतोय. फलंदाजीसाठी आलेत. पहिला बॉल हो, पहिलाच बॉल. काय बॉल हाताळलाय प्रणित माधव यांनी. पहिलाच बॉल निर्धावालाय. प्रचंड वेगात हाताळलेला हा चेंडू निर्धावालाय. हर्षद गाडीगावकर समोर आपण पाहतोय. दुचाकी मोटरसायकल म्हणजे आपण पाहिलं तर दुचाकी ऍक्टिवा. या ऍक्टिवाचा मानकरी कोण होणार? आमचे आधारस्तंभ माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ यांनी पुरस्कृत केली गेलेली ही ऍक्टिवा आपण पाहतोय. यावेळेला आणखीन एक बॉल सोडून दिलाय. आता मात्र पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि हा स्क्वेअर चेंडू अवांतर धाव. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 1 या आकड्यावर. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर विशेष सहकार्य लाभले आमचे आधारस्तंभ लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव शिवसेना शिवडी विधानसभा संघटक माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचं देखील. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर कालच्या पहिल्या रजनीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा देखील पाहायला मिळाला. आणखीन एक बॉल जर आपण पाहिलं तर निर्धाव येताना पाहायला मिळतोय प्रणित माधव. या मॅच मध्ये गोलंदाजी करावी लागेल टीम सारा 11 या संघाला, कारण महत्वाची लढत आहे. सामना जिंकणं गरजेचं असेल. हो, यावेळेला देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल हाताळत असताना पाहायला मिळालाय. आणखीन एक वाईट चेंडू अवांतर धाव. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 2 या आकड्यावर. हो, यावेळेला हर्षद गाडीगावकरने बॉलला पाठवलंय व्ही शेप मध्ये सीमारेषेच्या पलीकडे आणि आता मात्र बॉल जाईल चौकारासाठी. येतोय चौकार हर्षदच्या बॅट मधून. डीजे यावेळेला बॉल हवेमध्ये. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक जज करेल का बॉलला? यस केलाय आणि विकेट आली आहे हर्षद घाडीगावकरची. आता मॅच ऑन झाली आहे, कारण ज्या खेळाडूने चौकार ठोकला होता ना त्याच खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवलाय. विकेट डीजे. नवीन बॅटर भूपेंद्र नाचनकर. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट LCD 2025 सीझन 15. आणि नवीन बॅटर आहेत भूपेंद्र नाचनकर. धावसंख्या जाऊन पोचले धाव फलकावरती टीमची 6 या आकड्यावर आणि एक गडी माघारी देखील परतलाय. प्रणित माधवने ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिली. हर्षद गाडीगावकरची महत्वाची विकेट आणि आता नवीन फलंदाज भूपेंद्र नाचनकर. हो, या वेळेला जर आपण पाहिलं तर सोडून दिलाय हा बॉल. व्हाईट बॉल पंच घोषित करतील आणि अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील.
ओहो, यावेळेला आणखीन एक दर्जेदार प्रहार. भूपेंद्र नाचनकरच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय दणदणीत चौकार. यावेळेला जर आपण पाहिलं तर बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, रन मिळेल एक. भूपेंद्र नाचनकरचा हा फटका. पहिल्या षटकाचा खेळ आता समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 12. एक गडी बाद. डीजे षटक क्रमांक 2 नितेश अष्टमकर. 12 धावा धावफलक. एक गडी माघारी परतलाय. आणि आमचे मित्र अनिकेतजी वर्मा यांचं देखील शुभ आगमन. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नितीश अष्टमकर. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळायचा होता, फटका फसलाय. बॉलच्या खाली 2 क्षेत्ररक्षक जज करत असताना अमित महाडेश्वर बॉलच्या खाली. विकेट. मॅच ऑन. सतीश भैरे देखील बाद झालाय. डीजे नेक्स्ट मॅच. धन्यवाद डीजे. अमित महाडेश्वरने तो झेल पकडला आणि विकेट आली. आणि नवीन पुढील सामना असणार आहे तो म्हणजे श्रीमंत समर्थ विरुद्ध विदिशा स्टार. नेक्स्ट मॅच श्रीमंत समर्थ विरुद्ध विदिशा स्टार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे पण टॉस साठी यायचे. चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. यावेळेला श्लोक जाधव आल्या पहिल्याच बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवले गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 14 या आकड्यावर. हो, यावेळेला आणखीन एक मोठा फटका श्लोक जाधवच्या बॅट मारून याही बॉलला पाठवले 2 धावांसाठी.
ओहो, यावेळेला चांगला बॉल. पुन्हा एकदा जर आपण पाहिले तर शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना मात्र आता रिव्ह्यू घेतलाय फलंदाजी करत असलेल्या संघाने. त्याची पडताळणी केली जाईल. थँक्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. थोडेसे शफल झाले. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, बरोबर परफेक्ट डिसिजन दिलाय ऑन फील्ड अंपायर रवींद्र पवार यांनी आणि हा रिव्ह्यू देखील गमावलाय. यावेळेला क्षेत्ररक्षक प्रणित माधव बॉल पर्यंत पोहोचले आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 17 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच श्रीमंत समर्थ विरुद्ध विदिशा स्टार. आणखीन एक दर्जेदार सामना पाहायला मिळेल. यावेळेला देखील पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर बॉल पर्यंत पोहोचतायत राजेश मंडल. चांगला प्रयत्न त्यांनी केला. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 9च्या सरासरीने 18 या आकड्यावर. थँक्यू डीजे. तिसरं षटक पुन्हा एकदा आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी प्रणित माधव रब्बाडा. 18 धावा धावफलकावरती झाल्यात 9च्या सरासरीने. भूपेंद्र नाचनकर स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक पोहोचलेत. आणखीन एक विकेट आली आहे. भूपेंद्र नाचनकर बा डीजे. थँक्यू डीजे. नवीन बॅटर आहेत राजन साली फलंदाजीसाठी आलेत. आणि मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार देखील आपण पाहतोय. प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांच्याच माध्यमातून पुरस्कृत केले गेले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अर्णव आयकेयर्स चे सर्वे सर्वा राजनजी साळी स्वतः फलंदाजीसाठी मैदानात आले. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 18 आणि 3 गडी माघारी परतलेत. ओहो, यावेळेला जर आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल येतोय. प्रणित माधव चांगली कामगिरी राहिली आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या मॅच मध्ये.
हो, यावेळेला राजन यांच्या बॅटमधून बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये आणखीन 2 धावा. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 20 या आकड्यावर. 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 20 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि 3 गडी माघारी परतले. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत त्या तिसऱ्या षटकातील. यावेळेला देखील पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखीन एक धाव मिळेल. धावसंख्या एकीने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धाव फलकावरती 21 या आकड्यावर. हो, यावेळेला देखील आपण पाहिलं तर बॅटची आतली कडा घेऊन बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. 3 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 22. 3 गडी बाद. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेत राजेश मंडल. अजून 12 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या डावाचा खेळ मार्गस्थ आहे. क्रिकेटचा महासंग्राम. शेवटचे 12 बॉल शिल्लक. या 12 बॉल्स मध्ये आणखी किती धावा येतील? राजेश मंडल. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर पाठवलंय बॉलला श्लोक जाधवने गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावा येत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. याही बॉलला पाठवलंय श्लोक जाधवने गोशांकी क्षेत्रामध्ये. आता मात्र एकच धावपंच घोषित करतायत. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 25.
आणखीन एक बॉल, चांगला बॉल हाताळला. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं गोलंदाजाने. थोडासा पिचिंग झाल्यानंतर हळूवार पद्धतीने आला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव देखील आलाय. श्लोक जाधव स्ट्रायकिंग एंडला त्याला आपण पाहतोय. युवा उद्योन्मुख खेळाडू. एमबी स्पोर्ट्सची बॅट हातामध्ये. त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. एमबी स्पोर्ट्स मयुरेजी बवर. यावेळेला फटका खेळलाय आणि याही बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखीन एक धाव. धावसंख्या आता एकने पुढे सरकली आहे. जाऊन पोचले धाव फलकावरती 26. यावेळेला आता बॉल हवेमध्ये. फटका फसलाय. समीर पवार चूक करणार नाहीये. झेल पकडले आणि विकेट आली आहे. श्लोक जाधवची खेळी संपुष्टात. डीजे यावेळेला पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे. आता आणखीन एक विकेट आली आहे. लगातारचा दुसरा विकेट सुशांत कडने देखील माघारी परतले. डीजे परिमल कांबळी आलेत नवीन फलंदाज. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोचले धाव फलकावरती. 26. 6 संघांमधून 4 संघ पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होतील. रन रेट मात्र काउंट केल्या जाईल. आपण याची नोंद घ्यायची आहे. ओहो, यावेळेला राजन यांच्या बॅटमधून बॉलला पाठवलाय. अमित महाडेश्वरच्या या बॉलवर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. राजन साळी ब्रँडेड चौकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. राजन यांनी चौकार त्यांच्या बॅटमधून. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिग हिट केलाय. याही वेळेला बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. आता मात्र पंच मात्र 2 धावा घोषित करतील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 32 या आकड्यावर.
यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळलाय. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे आणि हाही बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय. आणखीन 2 धावांसाठी. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 34 या आकड्यावर. हो, यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन केलं. उलटा बॉल हाताळला गोलंदाजाने आणि आता मात्र धाव येत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आलाय. धावसंख्या झाली धाव फलकावरती 34. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत षटक क्रमांक 5 मधील. त्यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. याही बॉलला पाठवले गोशांकी क्षेत्रामध्ये. ऑन स्क्रीन आपण पाहतोय LCD चक्र फिरतंय. लालबाग क्रिकेट धमाका 2025 15व पर्व या स्पर्धेचं हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली जातात. तब्बल 5 कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम आणि हा डगआउट टीम लालबाग लेजेंड या संघाचा. शेवटचा बॉल शिल्लक 1 टू गो. आणि हा शेवटचा बॉल जर आपण पाहिलं तर वाईड हाताळलाय गोलंदाजाने. आणखीन एक अतिरिक्त धाव. धावसंख्या एकीने पुढे सरकले जाऊन पोहोचले धाव फलकावरती 36 ऑन बोर्ड. 5 गडी माघारी परतले. 36 धावा धाव फलकावरती झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. हो, यावेळेला दर्जेदार स्ट्रोक आहे. राजन यांनी ताकदीचा वापर केला आणि बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा मैदानामध्ये आलाय. आता पाहायचंय किती धावा आहेत. क्रिकेटचा महासंग्राम. 2 धावा पंचांनी घोषित केल्यात आणि 2च धावा मिळतील म्हणजे षटक क्रमांक 5 चा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 38. उर्वरित 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. धन्यवाद डीजे, थँक्यू. तर या मॅच नंतर मात्र अर्धा तासाचा ब्रेक दिला जाईल आणि त्यानंतर मात्र पुढील सामन्याला सुरुवात होईल. विदिशा स्टार विरुद्ध श्रीमंत समर्थ. बरोबर 6 वाजता या सामन्याचा टॉस केला जाईल आणि 6:15 वाजता बरोबर या सामन्याला सुरुवात केली जाईल. आपण याची नोंद घ्यायची आहे.
धन्यवाद, थँक्यू. 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 39 धावांची. 30 बॉल 39 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. स्ट्रायकिंग एंडला अमित महाडेश्वर, नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहन साळीला आपण पाहतोय. आणि गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1 हाताळत असताना ओम पाटील. काउंटडाऊन स्टार्ट झालाय. 30 मध्ये करायचे ते 39 धावा. अमित महाडेश्वर. लेट्स प्ले. पहिलाच बॉल प्रचंड वेगात हाताळला होता ओम पाटीलने. हा बॉल सुशांत बॉल पर्यंत पोहोचले. त्यांनी बॉल अडवलाय. 1 धाव पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 29 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. सायंकाळचं सत्र आपण पाहतोय. हो, यावेळेला रोहनच्या बॅट मधून बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल मैदानामध्ये येईल का परत, तोपर्यंत पंच मात्र 2 धावा घोषित करतात. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली. धाव फलकावरती 3. 2 ऑन बोर्ड. हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत हा क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी. सगळ्यांचंच लक्ष या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेवर आहे. हे 15व पर्व या स्पर्धेचं कॅमेरामॅन. खूप सारी कामगिरी आपण करत असताना पाहायला मिळते. ते दर्दी प्रेक्षक आमच्या भगिनी देखील पाहतायत. हा क्रिकेटचा आनंद घेत असताना हे सर्वच प्रेक्षक tenniscricket.in च्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली गेली आहेत. क्रिकेटचा महासंग्राम पाहत असताना हे सर्व प्रेक्षक आपण पाहतोय. ओम पाटील षटक क्रमांक 1 हाताळत असताना त्याला आपण पाहतोय. निर्णायक षटक या संपूर्ण मॅच मधील पाहायला मिळेल का, कारण 30 बॉल मध्ये 39 धावांची गरज. हे दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम पाहत असताना लालबाग क्रिकेट धमाका 15व पर्व या स्पर्धेचं. काही प्रेक्षक आहेत, काही खेळाडू आहेत या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळालेले. ते देखील डगआउट मध्ये बसून काही प्रेक्षक आनंद घेत आहेत. काही प्रेक्षक गॅलरी मधून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. यावेळेला आणखीन एक बॉल. याही बॉलला पाठवले गोशांकी क्षेत्रामध्ये रोहनने. आणखीन 2 धावा. धावसंख्या आता 2 ने पुढे सरकली. जाऊन पोहोचले धाव फलकावरती 5 या आकड्यावर. ऑन स्क्रीन आदित्य गायकवाडला आपण पाहतोय. ऑन स्क्रीन जर आपण पाहिलं तर संघमालक स्वतः श्रीमंत समर्थ या संघाचे शैलेश शेडगे प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून हा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. हा क्रिकेटचा महासंग्राम tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. अगदी क्लीन, नीट आणि थेट असं प्रक्षेपण आपण पाहतोय. आदित्य गायकवाड चांगला खेळ केलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याने देखील पुढचा बॉल स्लोअर वन डिलिव्हरी. गतीमध्ये परिवर्तन, गती ओळखली आणि याही बॉलला पाठवले रोहनने मैदानाच्या बाहेर. आणखीन 2 धावा. बॅट मधून धावा येतात रोहन साळीच्या. संपूर्ण दिवसामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. आतापर्यंत ओम पाटीलने 4 बॉल हाताळलेत, 7 धावा खर्च केल्यात. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 26 मध्ये करायचे आहेत 32 धावा. 26 बॉल 32 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. लास्ट 26 बॉल 32 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. वेअरहाऊस वॉल्स यांचं देखील विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपलं देखील विशेष आभारी असणार आहे. आयोजन समितीच्या माध्यमातून खूप सारी मेहनत घेतली आयोजन समितीने गेले 3 ते 4 महिने, कारण स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करायची आहे. आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व स्वतः दिग्गज क्रिकेटर माननीय श्री समीरजी मावळे यांच्या सौजन्याने पुरस्कृत गेलेले हे बॉल आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. हेडलीच हा ब्रँड झळकतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. रोहन साळीची बॅट बोलली आहे या मॅच मध्ये. हा बॉल जर हॅलो गोशांकी क्षेत्रामध्ये आणखीन एका धावेची भर होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन धाव फलकावर 8. व्यासपीठ, मुख्य व्यासपीठ आपण पाहतो या स्पर्धेचं. व्यासपीठावर बसून देखील क्रिकेटचा आनंद घेत असताना पाहायला मिळते सर्वच मान्यवर. कारण ही स्पर्धा मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची, तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी LCD ही ट्रॉफी, हा झळाळता करंडक आपण पाहतो. या करंडकावरती सुवर्ण अक्षरात कोणत्या संघाचं नाव कोरलं जाईल हे पाहायचंय. आणि यावेळेला आणखीन एक बिग हिट या बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. येतोय चौकार. रोहनच्या बॅट मधून दर्जेदार कामगिरी करत असताना पाहायला मिळाला या मॅच मध्ये. त्याची बॅट बोलतीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 12. कॉमेंट्री बॉक्स
थँक्यू डीजे. आणि हा कॉमेंट्री बॉक्स आपण पाहतोय. माझ्या समवेत आपण पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून महाराष्ट्रातील कडक शिस्तीचे पंच म्हणून ज्यांची ओळख आहे ते सुरेखांची अडावसर आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर गुणलेखक देखील आहे आमच्या समवेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक परेश यादव, संघ बालक स्वतः आपण पाहतोय विदिशा स्टार, या संघाचे प्रज्योजी कदम या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाजीसाठी आले षटक क्रमांक 2 हाताळत असताना आपण पाहतोय भूपेंद्र नाचनकर यांना. आणि पंचांच्या बाबतीत सांगायचं झालं तर खेळाडूंनी जेवढे रिव्ह्यू घेतलेत ना ते सगळे रिव्ह्यू त्यांचे अनसक्सेसफुल राहिलेत. पंचांनी जो निर्णय दिलाय ऑन फील्ड अंपायरने तो योग्य निर्णय दिलेला आहे. यावेळेला पहिलाच बॉल खेळत असताना अमित महाडेश्वरच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. बॉल जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये, रन्स मिळतील 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता 2 ने पुढे सरकले, जाऊन पोहोचले धाव फलकावरती 14. एकच धाव आहे. अमित महाडेश्वर आणि त्याच्या समवेत रोहन साळी 13 ऑन बोर्ड. रमेशजी कदम यांचा संघ टीम सारा 11. त्यांच्या अपोजिट आपण पाहतोय किशोरजी कांबळे या संघाचे संघ मालक लालबाग लेजंड. ही स्पर्धा जिंकणार कोण, त्या करंड कोणाच्या नावावर होणार हे पाहायचे सगळ्यांनाच. यावेळेला उलटा बॉल हाताळलाय. याही वेळेला अमित महाडेश्वरच्या पॅट मधून मोठा फटका आलाय आणि या बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. आणखीन 2 धावा आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 15. क्रिकेटचा महासंग्राम, दुसरा दिवस या स्पर्धेचा. हो, यावेळेला चांगला बॉल, क्षेत्ररक्षक आहेत सुशांत, त्यांनी बॉल लढवले, चेंडूची फेक केली आहे. ओव्हर थ्रोच्या स्वरूपातली आणखी एक धाव येईल का? आणि शेवटच्या क्षणाला कॉल दिलाय. धाव पूर्ण केली. एक धाव संख्या आता जर पाहिली तर जाऊन पोहोचली धाव फलकावरती 16 या आकड्यावर. मैदानामध्ये बॉल टाकायचे नाहीयेत, विनंती असेल. मॅच चालू आहे, मैदानामध्ये बॉल टाकू नका. बॉल पंचांकडे सुपूर्त करा प्लीज. ज्यावेळेला उलटा बॉल हाताळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, रन मिळेल एक, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 17. दोन्ही सलामीवीर फलंदाजी करतायत. रोहन साळी आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर अमित महाडेश्वर हे 2 सलामीवीर फलंदाज सारा 11 या संघाकडून फलंदाजी करत असताना पाहायला मिळाले. 17 धावा धाव फलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण शेवटचे 20 बॉल शिल्लक आणि 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम सारा 11 या संघाला. 20 मध्ये करायचे 22 धावा. क्रिकेटचा महासंग्राम. त्यावेळेला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. याही बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. मॅचचं समीकरण आता आपण पाहिलं तर उर्वरित 19 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 20 धावांची गरज आहे. 19 धावा धाव फलकावरती झाल्यात. ज्यावेळेला जर आपण पाहिलं तर बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी, म्हणजे षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 च्या सरासरीने 20 या आकड्यावर. उर्वरित 18 बॉल मध्ये आता करायचे आहेत 19 धावा. सुशांत आलेत नवीन गोलंदाज. सुशांत आलेत.
आणि सुशांतचा पहिलाच बॉल अमित साठी हाताळला होता. या बॉलला पाठवलंय अमितने सीमा रेषा पार. येतोय चौकार. डीजे चौकार ठोकलाय अमित महाडेश्वरने. यावेळेला चांगला फटका, अगदी झोपून हा फटका खेळलाय. कृष्णा लक्ष्मण सातपुतेची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळतोय अमित महाडेश्वरच्या बॅट मधून. आणखीन एक धाव आणि धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 25. मॅचचं समीकरण उर्वरित 16 बॉल मध्ये करायचे आता 14 धावा. सारा 11 संघ आपण पाहतो एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर लालबाग लेजेंड. यावेळेला आणखीन एक बॅकफुट वरती जात असताना याही बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रात. रन मिळेल एक धाव संख्या एकने पुढे सरकेल जाऊन पोचेल धाव फलकावरती 26. हो यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळलाय अमित महाडेश्वर यांनी. याही बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावा. धाव संख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोचले धाव फलकावरती 28. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 14 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. यावेळेला सोडून दिलाय बॉल. वाईट बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या एकने पुढे सरकेल जाऊन पोचेल धाव फलकावरती 29. अनिकेत जीवन यांचा देखील शुभागमन या ठिकाणी झालं होतं. त्यांनी देखील क्रिकेटचा आनंद घेतला. धाव संख्या आता जाऊन पोचले धाव फलकावरती 29. मॅचचं समीकरण 14 मध्ये आता 10 धावांची गरज. यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळलाय. झेल घेण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 30. उर्वरित 13 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 9 धावांची गरज असणार आहे. ओहो यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. पंचांकडे लाऊड अपील केली आहे. अपील पंचांनी फेटाळली आहे. हा बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये चाललाय. लेग बाईच्या स्वरूपातली धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 31. उर्वरित 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आणखीन 8 धावांची गरज आहे. आता मात्र 1 मिनिटांचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट. ही स्ट्रॅटेजी रणनीती आखली जाईल. तोपर्यंत एक तो डीजेच्या माध्यमातून सुंदर असं गीत
धन्यवाद. 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये आता 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दोन्ही सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय फलंदाजी करत असताना टीम सारा 11 संघाकडून रोहन साळी आणि त्याच्या समवेत अमित महाडेश्वर. 12 मध्ये करायचे 8 धावा. हर्षद गाडीगावकर गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 4 चा पहिला बॉल आणि पहिलाच बॉल उडवून लावलाय. या बॉलला पाठवलंय पुन्हा अमितने गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल एक. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये आता 7 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन करत असताना डॉट बॉल आलाय. हो, यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट म्हणजेच मनगटाचा पुरेपूर वापर करत असताना याही बॉलला पाठवलं गोशांकी क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 33. मॅचचं समीकरण उर्वरित 9 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 6 धावांची गरज असणार आहे. हा क्रिकेटचा महासंग्राम. प्रतीकजी नांदगावकर यांचा बॅनर डिस्प्ले होतोय एलईडी स्क्रीनवर. त्यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये लागलंय. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती धाव पूर्ण होईल का हे पाहायचंय. आता मात्र थर्ड अंपायरची मदत मागितली जाईल ऑन फील्ड अंपायर रवींद्र पवार यांच्याकडून. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय महाराष्ट्रातील एक कडक शिस्तीचे पंच म्हणून ज्यांची ओळख आहे ते सूर्यकांत यादव. त्यांची मात्र पडताळणी करतील. फलंदाज बाद आहे की नाबाद आहे त्याची पडताळणी केली जाते पंचांच्या माध्यमातून. थर्ड अंपायर tenniscricket.in माध्यमातून ही क्षणचित्र टिपली गेली आहेत. 5 कॅमेरे आपण पाहतोय. कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम. संतोषजी नाणेकर tenniscricket.in चे सर्व त्यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलंय. त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आमच्या आयोजन समितीला आणि खेळाडूंना. हा क्रिकेटचा महासंग्राम लालबाग क्रिकेट धमाका 2025 पर्व 15वे. 15व पर्व जिंकणार कोण पाहायचे सगळ्यांनाच आतुरता आहे. ही स्पर्धा जिंकणार कोण, मालिकावीराचा हा पुरस्कार पटकावणार कोण, ही दुचाकी ऍक्टिव्हा कोणाच्या नावावर होणार हे देखील पाहावं लागेल. नॉट आउट. नॉट आउट पंचांचा निर्णय आलाय. थर्ड अंपायर सूर्यकांत येडाव यांचा निर्णय येतोय नॉट आउट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्लो मोशन मध्ये ती क्षणचित्र टिपली गेलेत. बरोबर डिसिजन दिले पंचांच्या माध्यमातून कारण हा फलंदाज त्या लाईनच्या बरोबर आतमध्ये पोहोचला होता आणि म्हणूनच की काय नॉट आउट. यावेळेला लो फुल टॉस त्यावर केले आक्रमण. रोहनने बॉलला पाठवले गोशांकी क्षेत्रात. रन्स मिळतील 2. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, जाऊन पोचेल धाव फलकावरती 36. 7 बॉल मध्ये आता करायचे 3 धावा. यावेळेला समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 6 बॉल आणि या 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. सहा बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. हे शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी भूपेंद्र नाचनकर यांना आमंत्रित केले जाईल. हो, फटका खेळलाय कव्हर क्षेत्रामध्ये. रन केली जाते पूर्ण 1 आणि डायरेक्ट थ्रो पाहायला मिळालाय जरूर. नॉट आउट. 5 बॉल मध्ये आता फक्त आणि फक्त एका धावेची गरज.
हो, यावेळेला ही एक धाव पूर्ण केली आहे आणि हा सामना जिंकलाय टीम सारा 11 या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्दिक टीम लालबाग लेजेंड. थँक्यू. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ज्या खेळाडूने गोलंदाजी करत असताना अवघ्या 4 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाच्या विकेट्स पटकावल्या आहेत. राजेश मंडल